मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. हो, नाथ भागवतातला हा दुसरा अध्यायाचा विषय आपला असा सुरू होता की काल आपण जिथे थांबलो ती ज्ञानेश्वर माऊलींची ओवी होती. मज हृदयी सद्गुरु तेने तारिला हा संसार पुरी म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. या ओवीवर आपण संतांचं चरित्र काल आपण पाहिलं की मन, वाणी, कर्म आणि मीपणा हे सर्व सद्गुरूंना अर्पण केल्याशिवाय आपण भक्तीच्या प्रांतामध्ये प्रवेश करू शकत नाही किंवा भक्ती मार्गामध्ये, भक्तीच्या समुद्रामध्ये, भक्तीच्या सिंधूमध्ये अत्यंतिक आनंदाने डुंबण्यासाठी, पोहण्यासाठी या 4 पायऱ्या आपण श्रींच्या कृपेने काल पाहिल्या. दुसरा विषय आपण असा पाहिला होता की सद्गुरू हा मायबाप आहे. म्हणजे नाथ महाराजांनी मायबापाचं रूप घेऊन आत्मस्वरूपाच्या दर्शनाचं चित्र आपल्याला काढून दाखवलं. ते म्हणाले की माझे सद्गुरू जनार्दन स्वामी जे आहेत ते आई आणि बाप या दोघांच्या प्रेमाने त्यांनी मला वाढवलं आणि माझ्या सद्गुरूंनी मला नित्य रोज रोज अगदी नित्य असा आत्मज्ञानाचा नित्य नवा आनंद माझ्या सद्गुरूंनी मला संपूर्ण आयुष्यभर दिला असं नाथ महाराज फार नम्रतेने सांगतात. एवढंच थांबून नाथ महाराज थांबत नाही तर ते म्हणाले माझ्या सद्गुरूंचं वर्णन मी तुम्हाला काय करू की त्यांनी म्हणजे प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला हे पाहायला मिळणारच आहे की सुरुवातीच्या ज्या काही 10-20 ओव्या आहेत त्याच्यामध्ये सद्गुरू हा विषयच पहिले ते मांडतात आणि प्रत्येक अध्यायाच्या या सुरुवातीच्या भागामध्ये सद्गुरूंची वेगवेगळी रूप, सद्गुरूंनी दाखवलेली वेगवेगळी किमया त्यांच्या आयुष्यातली आपल्या समोर ते उद्धृत करतात. म्हणजे आठवू किती उपकार गुरुराया. आपल्याकडे जोशी काकू म्हणत होत्या त्या फार सुंदर एक पद म्हणायचे की आठवू किती उपकार गुरुराया, आठवू किती उपकार. रहाट गाडग्या परी हे सगळं जीवन त्या राड गाडग्यासारखं आहे. पण या प्रापंचिक जीवनामध्ये एवढं दुःख असताना सुद्धा गुरुराया तू केवढा मोठा उपकार केला की नित्य मला या प्रपंचाच्या दुःखामध्ये सुद्धा एक सुंदर असा तुझ्या अस्तित्वाचा, तुझ्या कृपेचा वर्षाव करून या दुःखापासून मला प्रत्येक क्षणाला त्या प्रापंचिक दुःखातून मला मुक्त करतो. किती तुझे उपकार आहे. कलावती आईंच्या ह्याच्यातलं ते पद आहे, फार सुंदर आहे. आपण कधीतरी गुरुवारी ते म्हणूया. तसं अगदी नाथ महाराजांना जनार्दन स्वामींविषयी नाथ महाराज म्हणतात त्याच्यामध्ये तशी ओवी आलेली आहे सुरुवातीच्या की माझे सद्गुरू मला किती वेगवेगळ्या अलंकारांनी नटवतात, सजवतात.
आणि त्याचा आनंद ते घेतात. जसं आई आपल्या बाळाला सजवून आनंद घेते की नाही, त्या बाळाला त्याचं काहीच कौतुक नसतं. उलट त्याला त्रासही होत असतो. पण आईला असं वाटतं हे झबलं घालावं, ते टोपरं घालावं, अशा प्रकारे त्याला गंध पावडर करावं, त्याच्या कानामध्ये हे डूल घालावं, काय असेल ते करते ती. हातामध्ये ते रडत असतं. पण ते सगळं केल्यावर त्या आईला जे समाधान मिळतं, तसं समाधान नाथ महाराज म्हणाले माझ्या स्वामींना मिळालं. बरं ते अलंकार कोणते आहेत म्हणाले? ही सगळी रूपकं तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत. पण ते असं म्हणतात, की त्यांनी वर्णन केलंय, की शिव, शक्ती, विश्व, विष्णू, गणेश, सूर्य असे अनेक अलंकार माझी सद्गुरु माऊली, माझे जनार्दन स्वामी स्वतःच्या हाताने मला घालतात आणि त्या हौसेने, अतिशय हौसेने ते सगळं ते करत असतात. म्हणजे आता याचा अर्थ काय सज्जन हो? ते मला घालतात म्हणजे काय? तर माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मी त्या आत्मसत्तेने अशी अनेक रूपे मी धारण करतो. म्हणजे परब्रह्माच्या अखत्यारीमध्ये हे सगळे येतात. शिव असेल, विष्णू असेल, ब्रह्मदेव असतील, गणेश असेल, ह्या सगळ्या देवता ज्या परब्रह्माच्या सत्तेच्या खाली येतात, अशी सगळी सूर्य असेल, हे विश्व असेल, असे अलंकार ते मला घालतात. म्हणजे आत्मसत्तेने मी तोच आहे असं मला पण भासवतात. त्याही पेक्षा या जगाच्या समोर माझं स्वरूप माझे सद्गुरू अशा पद्धतीने उभं करतात. हे माझं नाहीये, हे माझ्या सद्गुरूच आहे, याची विनम्रता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एका ठिकाणीची ओळीचा अर्थ त्यांनी नाथ महाराजांनी त्या ओळीमध्ये असं म्हणाले, की सद्गुरूंकडे जी काही छिद्रत्न आहेत, त्या सगळ्या छिद्रत्नांचा हार, ती सगळी छिद्रत्न माझे स्वामी, माझे सद्गुरू मला घालतात. आता ही छिद्रत्न म्हणजे कोणती असतील? म्हणजे संतांना तर कोणत्याच अलंकारांची कधी अपेक्षा नसते, आसक्ती नसते. मग ही छिद्रत्न कोणती? तर सद्गुरू पदावर आरूढ झाल्यानंतर तो सद्गुरू परब्रह्म स्वरूप आहे आणि मग तो परब्रह्म स्वरूप आहे तेव्हा त्या सद्गुरूंच्या ठिकाणी किंवा त्या सद्गुरूंचे स्वतःचे जे अपरोक्ष अनुभव आहेत, ते सगळे अपरोक्ष अनुभव ते त्या सत्शिष्याला प्राप्त होतात. नवे नवे त्यांचे सगळे अपरोक्ष अनुभव मी स्वतः अनुभवतो आणि मग माझं असं काहीच राहिलेलं नाही. तरी पण जगासमोर मी किती वेगळा दिसतो म्हणाले. पण हे माझ्या सद्गुरूंचं आहे. आता हा सगळा सिद्धांताचा भाग झाला, की काय अपरोक्ष सद्गुरूंचे अनुभव असतील, काय कोणत्या छिद्रत्नांची माला नाथ महाराज आपल्याला सांगतायत. सज्जन हो, काय सांगू तुम्हाला? सकल संतांचं चरित्र सांगत असताना, वर्णन करत असताना सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज, आनंद सागर महाराज, ब्रह्मानंद महाराज, सद्गुरू रामानंद महाराज आणि प्रल्हाद महाराज, या 5 सद्गुरू म्हणू का सत्शिष्य म्हणू, कारण हे सद्गुरू म्हणून तर होतेच, पण यांचं सगळं आयुष्य सत्शिष्य म्हणूनच गेलं. एवढे मोठे थोर पदाला पोचलेले ब्रह्मचैतन्य महाराज, पण कधीच मी सद्गुरू झालो या भावनेने तेही वागले नाहीत. आणि त्यांच्या पुढचे संत तर म्हणजे त्यांचे शिष्य आनंद सागर असतील, ब्रह्मानंद रामान, कधीच वागले. कायम त्यांचा भाव मी माझ्या सद्गुरूंचा दास आहे आणि मी त्या दासत्वाच्या भावनेनेच सगळे संत राहिलेले आपल्याला दिसतात. आता या अपरोक्ष अनुभवांविषयी बोलत असताना अगदी नाथांच्या चरित्रांपासून जर आपण पाहिलं, म्हणजे हा एक सिद्धांत जर आपण घेतला, नाथ महाराज म्हणतात की स्वतःच्या छिद्रत्नांच्या माळा माझे सद्गुरू माझ्या गळ्यामध्ये घालतात. म्हणजे त्यांना स्वतःला आलेले अपरोक्ष अनुभव ते मला अनुभवाला आणून देतात. हा सिद्धांताचा भाग जर आपण लक्षात घेतला तर सज्जन हो, ज्या प्रतिष्ठान नगरीमध्ये, ज्या पैठण नगरीमध्ये 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याला स्पर्श करून त्याच्या मुखातून वेद वदवले,
त्याच प्रतिष्ठान नगरीमध्ये 300 वर्षानंतर 16व्या शतकामध्ये नाथ महाराजांच्या चरित्रात असा एक प्रसंग आहे की दगडाच्या नंदीला त्यांनी हिरवा चारा खाऊ घातला. म्हणजे ज्या सत्पुरुषांनी रेड्यामुखी वेद बनवले त्याच ग्रामामध्ये, त्याच पैठणच्या शहरात, त्याच पैठणच्या नगरीमध्ये नाथ महाराजांनी दगडी नंदीला परीक्षा घेतली त्यांची. तर नाथ महाराजांनी दगडी नंदीच्या समोर हिरवा चारा धरला, तर त्या दगडी नंदीने तो चारा खाल्ला. अपरोक्ष अनुभवाची अनुभूती जी सद्गुरूंच्या पदी, आणि ते पुढे म्हणतात की हे माझं कर्तृत्व नाही, माझी ही लाज माझ्या सद्गुरूंनी काढली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या परंपरेतला हा प्रत्येक पुरुष ब्रह्मचैतन्यांपासून प्रल्हाद महाराजांपर्यंत हा प्रत्येक पुरुष हा नामाचा अवतार होते, नामावतार होते. म्हणजे त्या गंगा मावशी, आपल्या गंगू मावशी म्हणून ज्या स्वयंपाकाला होत्या गोंदाल्यामध्ये महाराज देहात असताना, तो प्रसंग मी तुम्हाला सांगितला असेल, अनेकदा सांगितला असेल, पण तो आपण खूप लक्षात ठेवू. त्याचं स्मरण नित्य असावं की महाराज मानगंगेवर असे स्नानावरून आलेले, स्नान करून आले, आणि त्या गंगू मावशी तिथे पातळ धुत होत्या, आणि एकदम महाराजांना काय वाटलं, म्हणाले, गंगूबाई इकडे या. आणि एकदम असा कमरेवर हात ठेवला आणि म्हणाले, मी कोण आहे म्हणाले. प्रत्यक्ष पांडुरंग पाहायचा का म्हणाले, पहा. असं करून उभे राहिले आणि म्हणाले, माझ्या पायाला, माझ्या पिंडरीला कान लावा. गंगू मावशीने पिंडरीला कान लावला. श्रीराम जयराम जय. माझ्या छातीला कान लावा म्हणाले. त्याच्यातून त्याला श्रीराम जयराम. हा जो ब्रह्मचैतन्यांचा अनुभव आपण त्यांच्या चरित्रामध्ये वाचतो. पुढे आता ही घटना आहे साधारण 1895-96 सालची. पुढे त्यांचे शिष्य रामानंद महाराज, आपण म्हणतो ना, ब्रह्मचैतन्याने तुझं लागी माये, जुने ठेवण ते पूर्ण दिले पाहे, कोण्या देण्या तुला सामर्थ्यही आहे, मग लेकुरासी मग कठीणता काय. हे जे आपण पद म्हणतो याला फार अर्थ आहे, ते फार अर्थपूर्ण आहे. उगीच भावनेच्या भरामध्ये लिहिलेलं नाही. की त्या सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचा अत्यंत परमप्रिय असलेले शिष्य रामानंद महाराज आणि रामानंद महाराजांचे शिष्य सद्गुरू प्रल्हाद महाराज नागपूरला महाराज रामकार्याच्या निमित्ताने गेले. जसे आता आपल्याकडे 11 दिवस आले होते, तसे देहात असताना जसं कार्य होतं तेच आज निर्गुणात कार्य आहे. त्याला निर्गुण तरी कसं म्हणावं, लोकांना अनुभव येतात. किती लोकांना किती दिव्य अनुभव या 11 दिवसांमध्ये आले, त्यांनी शेअर केले. फक्त म्हणाले नाव सांगू नका. एका व्यक्तीने माझ्याजवळ येऊन सांगितलं, माझं नाव सांगू नका, पण सर एवढा दिव्य अनुभव. त्या दिवशी महाराजांना यायला वेळ होता, 8 वाजले. मग गुरुजी म्हणाले की आपली तिथे अधिष्ठान आहेच आहे, 7ला उपासना तुम्ही सुरू करा म्हणाले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण 7ला उपासना केली. महाराजांच्या पाद्यपूजा लांबल्यामुळे महाराज आपले पद सुरू होते. महाराज तो आनंदाचा कंद शंतनू म्हणत होता. ते पद संपलं, महाराजांची इथे प्रवेश झाला. महाराजांना आपण इथे स्थानापन्न केलं. मला सांगायचं काय की निर्गुणत्व काय आहे, सगुणत्वामधलं कार्य महाराजांचं कसं आहे. महाराज म्हणाले, माझी नामाची वासना अजून संपलेली नाही, आणि यावच चंद्र दिवा करून ती संपणारही नाही, कारण आपल्याला जगवायचंय ना, त्याला या सृष्टीला चालवायचंय. तर इथे आपण ते महाराजांची लौकिक अर्थाने आपण त्याला पेटी म्हणतो, पण महाराजांना इथे स्थानापन्न केलं. एक व्यक्ती तिकडे कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसलेली होती, आणि पुढचे आपलं पद संपलं, पुढची उपासना आपली काय असेल त्याप्रमाणे सुरू होती. प्रवचन वाचलं, मग माळ सुरू झाली, आणि विशेष म्हणजे माळ सुरू झाली. माळ सुरू झाली, आपण सगळे श्रीराम जयराम जय जयराम म्हणत होतो. ती व्यक्ती म्हणे, मी पाहत होतो, मी काही डोळे लावले नव्हते म्हणा, आणि इथे मला प्रत्यक्ष स्पष्ट स्वच्छ, मी झोपलो नाही, माझे डोळे लागले नाही, मी पूर्ण भानावर होतो. मला सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे खरे 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 गुलाबी रंगाचे पाय, जसे आपण बालाजीचे पाहतो की नाही, उंच पाय, असे छान नख वगैरे, छान संपूर्ण गुलाबी पाय, वरचा देह काहीच दिसला नाही, पण पाय मला पूर्ण माळ होईपर्यंत दिसलं. माझं नाव कोणाला सांगू नका म्हणाले, पण हे दर्शन मला इथे झालं म्हणाले. मला सांगा, ते आलेले काही पादुका होत्या का केरड्याच्या, कसं आपण म्हणू.
म्हणजे देहात असताना सुद्धा ते रामकार्याला जात होते. आज देह ठेवून 45 वर्ष लोक बोलत काय भिक्षा करायची आता, कशाला पादुका अहो पादुका नाही, 3 वर्षांनी एक आपला मायबाप आपल्याला पाहायला येतो, स्वतः गाडी करून खेरड्यावरून येतो की अरे तुमची व्यवस्था उपासना चालली आहे का. आणि जे चैतन्य निर्माण होतं 11 दिवसाचं, हे 11 दिवसाचं चैतन्य, हा 11 दिवसाचा सहवास पुढच्या 3 वर्षापर्यंत खऱ्या साधकाला नामस्मरणाची उपासनेची गोडी लावून जातो. कमी झाली असेल चार्ज करून देतो, जास्त झाली असेल तर अजून वाढवण्याचा प्रयत्न. मला सांगायचं काय की अशा रामकार्यासाठी सद्गुरू प्रल्हाद महाराज नागपूरला गेले होते. आणि रात्री कुठेतरी असं फिरता फिरता कशाच्या गाड्या कशाच्या गोड्या, या घरून त्या घरी महाराज बऱ्याच, अरे कशाला गाडी काढतात, चला मी चालवते थोडे. आणि काहीतरी गडबडीमध्ये त्यांच्याकडे जातात, महाराजांचा पाय मुरगळला. आता त्यांनी ते लक्षच दिलं नाही, पण सेवेकरी होते, महाराज पाय ते सूज झाली त्याच्यावर. महाराज म्हणले काही होत नाही, तर रामराय आहेत वगैरे असं. तर महाराजांचा पाय मुरगळला म्हणून तिथे एक, मला त्यांचं पहिलं नाव ओक नावाचे ग्रस्त होते, त्यांचं पहिलं नाव मला आठवत नाही, जयप्रकाश बहुतेक असावं. तर ते ओक नावाचे ग्रस्त पाय चोळून देत असे, हळूहळू मालिश करायचे पाय. तर त्या निमित्ताने ते रोज एका विशिष्ट वेळेला दुपारी 4 ते 5 किंवा 5 ते 6 महाराजांच्या विश्रांतीच्या वेळेला, म्हणजे जेव्हा काही उपासना आणि महाराजांची संधीची वेळ व्हायची आहे, अशा वेळेला ते रोज महाराजांचा पाय चोळायला यायचे. महाराज असे सोफ्यावर म्हणा खुर्चीवर बसायचे, खाली एक आसन टाकून त्याच्यावर पाय, आणि असे ओक नावाचे ग्रस्त महाराजांचे पाय असं तेल लावून चोळून द्यायचे. एक दिवस ते चोळता चोळता असं, आता पाय चोळायचं म्हटलं की हळूच सहजतेने त्यांचा कान महाराजांच्या पिंडरीजवळ गेला. सहज ते चोळता चोळता जात असेल, आता मी जर तुमचा पाय चोळा बसतो तर जाणार. असा करता करता त्यांचा 4-6 बोट अंतर होतं, 4 बोटाचं तरी अंतर असेल पायामध्ये आणि कानामध्ये. आणि त्याला श्रीराम जय जय राम प्रल्हाद महाराजांच्या कानातून ऐकायला, म्हणजे सॉरी त्या पिंडरीतून ऐकायला यायला. एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं त्यांनी, मग हळूच कान अजून जवळ नेला महाराजांच्या पिंडरीजवळ, मग तळपायाजवळ नेला. तळपायातून तेच नाम, पिंडरीतून तेच नाम, रोज त्यांनी हा अनुभव घ्यावा आणि ते आपल्याला ऐकायला यावं म्हणून ते अजून 4 दिवस तिथे मालिशला. म्हणाले काय नामा, मला सांगा, म्हणजे ज्या सद्गुरूंना जो अनुभव अपरोक्ष, मी म्हणेन नाथ महाराज म्हणतात की स्वतःला माझ्या सद्गुरूंना ज्या चित्ररत्नांचा त्यांची माळा त्यांनी मला, त्यांना जे अपरोक्ष अनुभव आले ते तसेच्या तसे मला देतात. पण त्याच्यासाठी सज्जन हो, तेवढं पात्र होणं, तेवढं सचिष्यत्व, तेवढं दास्यत्व, तेवढी साधना नामाची आपली जर झाली ना, ते अनुभव येतात. अहो कशाला तेवढे नाही, आपण काहीच करत नाही हो. माझं मी सांगतो, आपलं नाही बोलत मी, तो अधिकार नाहीये माझा, मी माझं म्हणून सांगतो. काहीही न करता आपल्याला महाराज किती सांभाळतात. म्हणजे ब्रह्मानंदांनी नुसता असा पेड्यावर हात ठेवला तर त्याच्यातून राम यावं, म्हणजे त्या शरीरामध्ये काय नाम भरलेलं असेल. 3.5 कोटींचं पेशी असलेलं हे शरीर आहे. मेडिकल सायन्स सांगताना आपल्याला की 3.5 कोटी पेशी तुमच्या सेल्स तुमच्या शरीरामध्ये आहे. ती प्रत्येक पेशी जर नामाने भरून टाकलेली असेल तर ते नाम उमटणारच नाही. सायन्सचा नियमच तो, कारण ते कुठे जात नाही, ते कुठेही येत नाही. म्हणून महाराज म्हणाले ना की मी देहात होतो, हा तुम्ही माझ्यावर देहाचा आरोप केला. महाराजांचं फार सुंदर वाक्य की तुम्ही माझ्यावर देहाचा आरोप केला, त्या आरोपीप्रमाणे मी वागलो, पण मी कधी आलो नाही आणि मी कुठे गेलो नाही, पण मी एका नामामध्ये आहे. काय सुंदर, हे मला सांगा, हे एकच वाक्य किती चिंतनाला छान आहे की आपण घ्यावं, माळ घ्यावी आणि महाराजांच्या या वाक्याचं चिंतन करत करत जप केलं तर कितीतरी वेळ छान होतो. महाराजांची बोधवचनं हेच खरं महाराजांचं चरित्र. बाकी या गोष्टी ना, ह्या आपल्याला आनंद नाहीये, घडलेल्या आहे, यांनी आपल्याला आधार मिळतो. पण ते जे म्हणाले ना की त्यांना आलेल्या सगळे अनुभव जसेच्या तसे त्यांच्या कृपेने मला पाहिले. पुढे एक दुसरा सिद्धांत नाथ महाराज सांगाले, हे तर चित्ररत्नांची माळ, त्यांच्या अपरोक्ष याची माळ तर मला त्यांनी घातलीच आहे, त्यांनी हौसेने मला ती त्यांच्या चित्ररत्नांची माळा माझ्या गळ्यात घातली. पुढे नाथ महाराज म्हणतात, आणि मग मला सांभाळण्यासाठी आपलेपणाने माझ्या पाठोपाठ ते धावतात.
माझे सद्गुरू मला आपलेपणाने सांभाळतात. आई नाही का, नुकतंच जर लेकरू पाय टाकायला लागलं, चालायला लागलं, तर ते पडेल का, इकडे पडेल का, तिकडे, म्हणून आई त्याच्या मागेच असते, पडू देत नाही त्याला. ती या जन्मातली आपली आई जर आपल्याला एवढंसं सुद्धा पडू देत नाही, तर जीवत्वाला शिवत्वापर्यंत पोहोचणारे तुमचे माझे सद्गुरू आपल्याला कसे पडू देतील? पण आपण त्यांच्यावर आपला भार टाकत नाही. आता हे सगळं कशामुळे होतं? नाथ महाराज म्हणाले, तर आत्मैक्य आहे, आत्म्याचं ऐक्य आहे. तो आत्मा, हा आत्मा, याचं ऐक्य आहे. सद्गुरू आणि सच्शिष्य यांच्यामधलं जे आत्मैक्य आहे, त्याच्यामुळे ते मला सांभाळतात. कसं सांभाळतात म्हणाले, बद्री केदारला गेले. विचार करा, 1900 या आजपासून 100-110 वर्षापूर्वी काय व्यवस्था असेल बद्री केदारला जायची. पण रामानंद महाराज बद्री केदारला गेले दर्शनासाठी. साधनेचा काळ होता. 1910चा काळ जरी असेल, तर 1886 म्हणजे ते 14 आणि हे 10, रामानंद महाराजांचं वय 24 वर्षांचं तरी कमीत कमी असेल. 22-24 वर्षांचं वय होतं. आपल्या नामस्मरणामध्ये एक एक पाऊल पुढे टाकत होते. आणि त्यावेळेला त्यांनी एक व्रत केलं होतं. आधीच त्यांना अन्नाची आवड नव्हती, खाणं अत्यंत कमी असतं. रामानंद महाराजांनी एक व्रत केलं होतं की बद्री केदारचं दर्शन घेईपर्यंत त्या परिसरात राहत असताना अन्न घ्यायचंच नाही, चिकण माती खाऊन राहायचं. बर्फाखालची चिकण माती खायची, मग तेवढं खाऊन पोट भरून ते राहायचं. आणि असं मस्त नाम घेत चालले होते. आपल्याला हेही माहिती आहे सज्जन हो, की सद्गुरू रामानंद महाराज वयाच्या 10व्या-11व्या वर्षी अंमळनेरवरून निघाले होते काशीला जाण्यासाठी रात्री 12:30 वाजता. संपूर्ण जंगलाचा प्रवास या 10-11, 11 वर्षाच्या मुलांनी एकट्याने केला, तेव्हा तो किती निर्भय होता. बरं, दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या जंगलातून, अरण्यातून तो प्रवास करत होता मुलगा, छोटा पांडुरंग, तेव्हा 6 भिल्ल अकराळ विकराळ देहयष्टी असलेले एकदम समोर आले आणि त्याच्या हातातली पिशवी हिसकून घेतली. तरी हा घाबरला नाही. न घाबरता 10-11 वर्षाचा पांडुरंग त्या भिल्लाला एवढंच म्हणाला, त्या पिशवीतलं जे काही पाहिजे ते घ्या, पण त्यातली दासबोधाची पोथी माझी मला द्या. घाबरला नाही, तो निर्भय होता. तो परमेश्वरावर सर्वस्वी त्याला शरण गेलो होता. असा पांडुरंग ज्याच्यामध्ये ही निर्भयता आहे, तो 22-24 वर्षाचा झाल्यानंतर घाबरेल का? निश्चित घाबरणार नाही. आता तर सद्गुरूंचं अनुग्रह मिळाला होता. सद्गुरूंनी असिधारा व्रत करून घेतलेलं होतं. 4 चातुर्मास झालेले होते आणि रामानंद महाराजांच्या कृपेने अनेकांचे अंतकाळ साधलेले असे 22-24 वर्षांचे रामानंद महाराज त्या बद्री केदारच्या जंगलामधून दर्शनाला जात असताना एकदम समोरून एक वाघ आला. वाघ डरकाळ्या फोडत आला. महाराज नामात होते. एकदम त्यांनी डरकाळी फोडल्यामुळे रामानंद महाराज म्हणाले, महाराज, एवढंच म्हणाले. महाराज म्हणाल्याबरोबर त्या वाघाच्या ठिकाणी प्रत्यक्ष ब्रह्मचैतन्य महाराज प्रगट झाले. वाघ कुठेतरी निघून गेला. हा चमत्कार नाही, ही त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली घटना आहे. सज्जनो, चमत्कार म्हणजे काय? आपल्या रामानंद महाराजांच्या पोथीमध्येच त्यांनी सांगितलं की ज्या गोष्टीचा कार्यकारण भाव आपल्या लक्षात येत नाही किंवा आपल्याला कळत नाही किंवा आपल्याला समजत नाही, त्याला चमत्कार असं म्हटलं जातं. त्याच्या मागे कार्यकारण भाव असतोच. कार्यकारण भावाशिवाय ती गोष्ट घडतच नसते. पण तो आपल्याला कळत नाही, त्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. मग ज्या गोष्टीचा कार्यकारण भाव कळत नाही, त्याला चमत्कार असं संबोधलं जातं. पण महाराज जेव्हा म्हटले ते, आणि ब्रह्मानंद माफ करा, ब्रह्मचैतन्य महाराज प्रगट झाले, त्यांना दर्शन दिलं आणि त्यांचा प्रवास पुनश्च सुरू झाला. सज्जन हो, ते जे म्हणतात ना, नाथ महाराज जे म्हणाले की त्यांचे अपरोक्ष अनुभव तर देतात, पण पदोपदी ते आपल्याला सांभाळतात. कसं सांभाळतात? तर अशा पद्धतीने सांभाळतात. ब्रह्मानंद महाराज कसं सांभाळतात? कोण सांग? ब्रह्मानंद महाराजांना अनुग्रह दिला. ब्रह्मानंद महाराजांचं वय 22 वर्षांचं होतं जेव्हा अनुग्रह दिला तेव्हा.
आणि अनुग्रह दिल्यानंतर ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांचा अनुग्रह इंदोरला झाला. आणि त्याच्यानंतर ब्रह्मचैतन्य महाराज ब्रह्मानंदांना म्हणाले की आता 3.5 कोटी मौनामध्ये तुम्ही जप करा आणि हा जप तुम्ही सर्पेश्वरी म्हणून एक ठिकाण आहे, म्हणजे ते त्या नावाने प्रसिद्ध झालं. हे ठिकाण ओंकारेश्वराच्या तिथे आहे. म्हणजे ओंकारेश्वराचं मंदिर, मध्ये नर्मदा मैया आणि पलीकडे जे ममलेश्वराचं मंदिर आहे त्याच्या समोर एक महादेवाचं, मला वाटतं ते ममलेश्वराचं मंदिरच महादेवाचं मंदिर आहे. सुंदर तिथे पिंडी आहे याची महादेवाची, आजही ती उपलब्ध आहे, खूप सुंदर आहे. मोठा गाभारा आहे, मोठी पिंड आहे. आणि त्यावेळेला म्हणजे 1882-83 सालची घटना मी तुम्हाला सांगतो. तिथे ब्रह्मानंद महाराज 3.5 कोटीच्या जपानुष्ठानाला बसले. अनेक दिवस ते अनुष्ठान चाललं. शेवट अनुष्ठानाचा आला, शेवटचा दिवस आपण म्हणूयात. महाराज असे जप करत बसले होते. ब्रह्मानंद महाराज छानपैकी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम. अनेक परीक्षा त्या अनुष्ठानाच्या दरम्यान ब्रह्मानंदांच्या महाराजांनी घेतल्या. आजची शेवटची परीक्षा होती आणि एक साप हळूहळू आला त्यांच्याकडे आणि त्यांच्या समोर येऊन असा पणा उघडून त्यांचा जग सुरू. दुसरा साप आला, तिसरा साप, सगळ्या बाजूनी त्यांच्या अंगावर साप येऊन पणा काढून बसले. तरी यांचं नाम शांतपणे. त्यानंतर त्यातले अनेक साप त्यांच्या पायाच्या खाली येऊ लागले. काहींनी त्यांच्या पायाला गुंडाळलं. चौथा साप मांडीला, पाचवा या मांडीला, 6वा कमरेला, 7वा दुसरा या हाताला. असे साप येऊन त्यांच्या अंगावर खेळायला लागले आणि त्यांच्या अंगाला बांधून टाकायला लागले. अनेक सापांनी ब्रह्मानंदांचं सगळं शरीर बांधून टाकलं आणि शेवटी एक साप आला. त्यांनी कंठाला, तो नाम येतं त्या कंठाला आवळा बसेल अशा पद्धतीने स्वतःला गुंडाळून घेतलं की आता नामच बाहेर येणार नाही, इतकं आवळून घेतलं. त्या क्षणी ब्रह्मानंद महाराज मोठ्याने म्हणाले महाराज, आणि ब्रह्मानंद महाराज म्हणाले. आणि महाराज म्हणाल्याबरोबर समोरच्या पिंडीमधून प्रत्यक्ष सुंदर असा एक प्रकाश बाहेर आला. निळा निळ्या प्रकाशात ब्रह्मचैतन्य महाराज पिंडीतून प्रगट झाले आणि म्हणाले, तोपर्यंत त्यांचं नाव अनंत शास्त्री कुलकर्णी होतं. म्हणाले ब्रह्मानंदा आता उठा. आणि त्या दिवशी अनंत शास्त्र्यांचं नाव ब्रह्मचैतन्य महाराजांनी ब्रह्मानंद असं ठेवलं. ज्या वेळेला महाराज प्रगट झाले त्याच क्षणी सगळे साप अदृश्य झाले, गुप्त झाले. नाथ महाराज म्हणतात ना, आपल्याला या सगळ्या एकादश स्कंदामध्ये हा भागवत धर्माचा अभ्यास, भक्तीचा अभ्यास, भक्त काय असतो, भक्ती कोणी करावी, भक्तीचा अधिकारी कोण आहे, भक्ती केल्याने काय होतं, भक्ती कशा प्रकारे करावी लागते, भक्तांचे प्रकार किती, किती विविध प्रकारचे भक्त आहेत आणि त्याच्यामध्ये आपण कुठेतरी नक्कीच बसू ना. इतके सुंदर त्याच्यामध्ये त्यांनी भागवतामध्ये सांगितलंय ना. तर ह्याच्यासाठी म्हणून आहे आपल्याला नाथ महाराजांनी जे सांगितलं की माझे सद्गुरू मला पदोपदी सांभाळतात, त्याची उत्तम उदाहरणं सज्जनो आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या मराठवाड्यातल्या संतांच्या जीवनचरित्रात आपल्याला पाहायला मिळतात. मग आपल्या मनात दुसरा प्रश्न असा येतो, ते तर रामानंद महाराज होते, ब्रह्मानंद होते, ते प्रल्हाद महाराज होते, ते खूप जप करत होते, मग त्यांना साधेल, आपल्याला साधेल की नाही? आपल्याला सुद्धा साधेल. आणि सद्गुरूंच्या चरित्रामधलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की ते आपल्याला करून दाखवतात. म्हणजे त्या परमात्म्याला एवढी चिंता आहे, एवढं आपल्याविषयी दयाळुत्व आहे, एवढं आपल्याविषयी प्रेम आहे की ते म्हणाले मी तुमच्यासाठी तुमच्यासारखा देह धारण करून येतो, तुमच्यासारखं प्रारब्ध घेऊन येतो, तुमच्यासारखी नाही, तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त अडचणी मी माझ्या गृहस्थाश्रमात ठेवतो. आणि त्या गृहस्थाश्रमात सुद्धा इतक्या दुःखाला, इतक्या वेगवेगळ्या प्रापंचिक अडचणींना तोंड देऊन सुद्धा भगवंताच्या नामापासून दूर न जाता हा गृहस्थाश्रम उत्तमपणे तुम्हाला आचरून दाखवतो. त्या रेसिपीज नाही का एखाद्या ताई करून दाखवतात, उत्कृष्ट रेसिपी करतात आणि मग ती पाहून आपणही करतो ना. आपल्याला तेवढी एकदम जमणार नाही. तसं महाराज म्हणाले मी तुम्हाला एक्सपेरिमेंट करून दाखवतो सगळे, तुम्ही पहा आणि तुम्ही त्याप्रमाणे वागा, निश्चित तुम्हाला तेही प्राप्त होईल. आणि हळूहळू नाम वाढेल, एकदम नाम नाही वाढणार, महाराजांच्या कृपेने नक्की वाढेल, पण आपला प्रयत्न तो असेल. भागवत धर्म महाराज म्हणाले भक्ती
मी म्हणालो ना तुम्हाला की ज्ञानाने तुम्हाला पूर्णता येईल, पण परिपूर्णता भक्तीशिवाय नाही. मला असं वाटतं ज्ञान हे तसं लंगड आहे भक्तीशिवाय. भक्तीशिवाय ज्ञानाला परिपूर्णता नाहीच. ज्ञानाच्या गोष्टी सांग. कालचं परवाचंच प्रवचन इतकं सुंदर होतं, पूर्ण ज्ञानावरच होतं परवाच्या दिवशी, की ज्ञान आणि भक्ती याच्यामध्ये भक्ती कशी श्रेष्ठ आहे, आणि तेच नाथ महाराजांना आपल्याला सांगायचं. सज्जन हो, अशा प्रकारे नाथ महाराज आपल्याला समजून सांगत असताना म्हणतात, आणि नाथ महाराज म्हणतात की जसं लहानपणी आपली आई आपल्याला बोलायला शिकवते. आपल्याला बोलणं येत नसतं. पहा, 6-7 महिन्याचं लेकरू बोलता येत नाही, पण आपण बोलतो तर ते इतकं छान करत असतं की त्याच्यातून ते शिकत जात. तसं त्या आईने जसं मला बोलायला शिकवलं, नाथ महाराजांची विनम्रता, संतांची विनम्रता खरोखर पाहण्यासारखी. म्हणजे नाथ महाराजांचे तर एक वाक्य इतकं जबरदस्त याच्यामध्ये आलंय की ते म्हणाले, आई आपल्याला शिकवते तसं एवढा मोठा एकादश स्कंद, त्याच्यामध्ये एवढं अगाध ज्ञान, तो संस्कृतातला सगळा ग्रंथ माझ्यासारख्या, एक ओवी आहे, माझ्यासारख्या मूर्खाकडून, नाथ महाराज म्हणतात, माझ्यासारख्या मूर्खाकडून त्यांनी मराठीमधून वदवून घेतला. अजून त्यांचं वर्णन मी करेन. नाथ महाराजांची विनम्रता बघा तुम्ही, नम्रतेची परमावधी आपल्याला पाहायला मिळते की माझ्यासारख्या मूर्खाकडून ते एवढा मोठा ग्रंथ वदवून मराठीमध्ये घेतात. याच्यापेक्षा वेगळा काय चमत्कार असू शकतात. हे सगळं सांगत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मचैतन्य महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी, मला असं कधी कधी वाटतं की ज्यांना रामरक्षा येत नसेल त्यांच्यासाठी असेल का बाबा हे मला वैयक्तिक वाटतं. तर ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये रामपाठ लिहिलेला आहे. जो रामपाठ आपल्या उपासनेमध्ये आपण सुरुवातीच्या 3-4 वेळेला आतापर्यंत घेतला, पुढे पण पुढच्या वर्षापासून आपण तो सुरू करणार. ती जी नवीन मंडळी आहे त्यांच्या मुखून घ्या. तर तो रामपाठ जवळपास 36-37 ओव्यांचा काहीतरी राम महाराजांनी लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की ज्ञानदेव करी हरिपाठ, ब्रह्मचैतन्य करी रामपाठ, भक्तजनी मानावे दोन्ही श्रेष्ठ, ग्रंथ वरिष्ठ प्रभूंचा शरीर. आणि शेवटची ओवी आहे त्याच्यामध्ये. काय विनम्रता आहे महाराजांची बघा. एवढे मोठे ब्रह्मचैतन्य, परमात्माच. ब्रह्मचैतन्य महाराज काय, हे सगळे ब्रह्मचैतन्य परमात्माच. आणि हा परमात्मा काय लिहितो, मज काही ज्ञान नसे किंचित. काय ब्रह्मचैतन्य महाराज, की ज्यांना विश्वाचं ज्ञान आहे, जो विश्व निर्माता आहे, जो ज्याला आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो, पण तो आपल्या रामासमोर, तो आपल्या सद्गुरूंसमोर काय म्हणतो की मज काही ज्ञान नसे किंचित, पण हृदयी प्रगटला जानकी कांत, त्याचा त्याने लिहून ग्रंथ, भक्तासी अर्पिला श्रीराम. किती छान आहे. म्हणजे नाथ महाराज जे म्हणतात ते किती सत्य. ह्या 2 ओव्या, आणि त्यातली अजून एक ओवी मला फार रामपाठातली आहे, आवडते. ती ओवी, आता उद्धार कधी करी माझी श्रीराम, आठवली की सांगतो. फार सुंदर त्याचा अर्थ असा आहे की मला आता काही मला सद्गुरू मिळालेत. मला आपल्या सद्गुरूंच्या विषयी विनम्र भाव प्रकट करताना गोंदवलेकर महाराज म्हणाले, आता कळेल तैशा रीती उद्धार कधी करी माझी श्रीराम, अशी दुसरी ओळी. त्याच्या आधीची ओळी मला ओठावर आहे, पण माझ्या पोटात आहे, पण ओठावर अजून काही येईल. जेव्हा येईल तेव्हा मी सांगतो. इतका विनम्रतेचा भाव नाथांसारखाच आपल्याला ब्रह्मचैतन्य महाराजांना दिसतो. ब्रह्मचैतन्य महाराज नाथांचा हा जो सगळा भाग आहे, म्हणून म्हटलं ना की आपल्या परंपरेमध्ये ग्रंथराज दासबोध, ज्ञानेश्वरी आणि नाथ बाबू याचा पूर्ण यथोचित प्रभाव तुम्हाला आपल्या सगळ्या उपासनेवर दिसेल. नाथ महाराजांचं किंवा सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचं जीवनचरित्र जेव्हा पाहतो, तेव्हा पूर्ण नाथ महाराजांनी नवे नवे सगळा वेदांत, सगळं उपनिषद आपल्याला प्रवचनांमध्ये आपल्या सगळ्या उपासनेत पाहायला मिळतं. एकदा काय झालं, ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजे वाणीरूप असताना तुकामाईंच्या पुण्यतिथीला वाणीरूप महाराजांनी म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराज वाणीरूपाने प्रवचन केलं होतं. ते प्रवचन उपलब्ध आहे. ते आता नवीन पुस्तकामध्ये नाही, पण
चौथ्या आवृत्तीमध्ये 2 प्रवचनं उपलब्ध आहेत. एक ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी प्रवचन केलं होतं ते, आणि दुसरं ब्रह्मचैतन्य महाराजांनी तुकामाईंच्या पुण्यतिथीला एक प्रवचन केलं. आणि त्या प्रवचनामध्ये आता जसं नाथ महाराज सांगतायत किंवा नाथ महाराजांनी जो सिद्धांत सांगितला त्याला अनुसरून पुढचं हे आहे, म्हणून हे तुमच्याबरोबर सांगतो, कारण हे दुर्मिळ आहे. हे मला मिळालं, हे तुमच्यापर्यंत मांडतो. तर त्या प्रवचनामध्ये ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या सद्गुरूंविषयी काय लिहितायत, की जे नाथ महाराज आपल्या सद्गुरूंविषयी सांगतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात की माझे सद्गुरू प्रत्यक्ष परमात्म स्वरूप होते. त्यांना केवळ शरणागतीने जिंकता येते. काही ज्ञान नको, कुठलं साधन नको. मागे तुम्हाला मी कदाचित सांगितलं असेल तर रिपीट होईल, नसेल सांगितलं तर तुम्ही ऐका. आदरणीय बाबा बेलसरे तात्यासाहेब केतकरांबरोबर याला आले होते तुकामाईच्या दर्शनाला. तर मालाडवरून निघताना ते म्हणाले, आता वाणीरूप महाराजांना ते म्हणाले की महाराज आपण आता तुकामाईंकडे चाललोय, तर तिथे तुम्हाला महाराज नाही, तिथे मला नमस्कार करायचा नाही. असं प्रल्हाद महाराज गोंदवल्याला गेल्यावर सांगायचे की इथे मला नमस्कार कोणी करायचा नाही. रामानंद महाराज गोंदवल्यात कोणाला नमस्कार करू देत नव्हते. प्रल्हाद महाराज गोंदवल्यात कोणाला नमस्कार करू देत नव्हते, महाराज म्हणू देत नव्हते. तसं ब्रह्मचैतन्य महाराज तुकामाईंकडे आल्यानंतर, तो काळच वेगळा होता की तेव्हा शिष्यही त्यांचे कमी होते, पण वाणीरूपाने जेव्हा ते प्रगट झाले तेव्हा बऱ्याच शिष्य संप्रदाय त्यांच्याबरोबर होता. तेव्हा वाणीरूप महाराजांनी सुद्धा त्यांना असं सांगितलं की तुम्ही नमस्कार करू नका. आणि दुसरी सूचना वाणीरूप महाराजांनी तुकामाईच्याकडे आल्यावर सांगितली. ते म्हणाले, केशवराव, तुकामाईंच्याकडे फक्त शरणागतीची गरज आहे. तुम्ही काय साधन केलं, तुम्ही काय व्यभिचार केला, तुम्ही काय पाप केलं, हे सगळं बाजूला ठेवा. म्हणून इथे फक्त शरणागतीची आवश्यकता आहे. या तुकामाईंच्या चरणी फक्त मी शरण आलोय आणि आता मला सांभाळा, एवढं म्हटलं तरी तुकामाई पूर्णपणे कृपा करतात. असा दयाळू संत माझा बाप आहे म्हणाले. दुसरं म्हणाले, आपल्या सद्गुरूंविषयी सांगताना ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले की मला जे पाहिजे होतं, सज्जनो, गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये गुरु मिळवण्यासाठी किती ठिकाणी ते फिरले. एवढ्या संतांनी त्यांना आपणहून अनेक विद्या अर्पण केल्या. रामकृष्णांनी असो, साईबाबा असो, स्वामी समर्थ असो, माणिक प्रभू असो, या सगळ्या संतांनी पाहिल्याबरोबर गोंदवलेकर महाराजांना अनेक सिद्धी दिल्या होत्या, अनेक प्रकारच्या विद्या सहजतेने दिल्या होत्या. कारण त्यांना माहित होतं की हा पुढे कोण होणार आहे, हा कोण आहे. पण एवढं सगळं मिळून सुद्धा प्रत्येकाने एकच सांगितलं की आम्ही तुझे सद्गुरू नाही, तुला तिकडे जावं लागेल. तेव्हा ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले की मला जे पाहिजे होतं ते मला सगळं एकाच ठिकाणी माझ्या सद्गुरूंच्या जवळ मिळालं. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली, आत्तापर्यंत म्हणजे वाणी रूपामध्ये येईपर्यंत, म्हणजे विचार करा, जेव्हा अनुग्रह झाला 1858 साली, 1858 ला ब्रह्मचैतन्यांचा अनुग्रह समजा जर झाला, 1913 ला त्यांनी देह ठेवला, 1925 साली ते पुन्हा वाणी रूपाने प्रगट झाले, 3 एप्रिल 1967 ला त्यांनी देह ठेवला. म्हणजे 110 वर्षाचं आयुष्य लाभलेला हा महात्मा काय सांगतो, माझ्या सद्गुरूंची आज्ञा मी आज तागायत मोडली नाही. सज्जनो, हा सगळा विचार, हे सगळं चिंतन कशासाठी, तर मला घडायचंय. मी माझा विचार करत असताना आपण आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या 5 आज्ञा तरी पाळतो का, असं माझ्या मनात येतं. की नित्य अखंड नामस्मरण याचा अभ्यास आपण करतो का. सगुणोपासना, नामस्मरण, अन्नदान हे आपल्या सद्गुरूंना आवडणाऱ्या 3 गोष्टी आहेत. कुणाचं अंतःकरण दुखवू नका, शक्य तितकं शास्त्र सांभाळा, प्राणापलीकडे नीती सांभाळा, परस्त्री माते समान माना, स्त्रियांनी परमेश्वर आपला नवरा समजा, परनिंदा टाळा, परद्रव्य वर्ज्य करा. एवढ्या तरी सूचना 100%
आपल्या पाळल्या जातात का? आठविता रामानंद महाराजांचं पद आहे. आठविले नाही कधी चित्ती चिंती द्रव्य दारा, पापाची गणना नाही नित्य करीतो व्यभिचारा. धाव रे दीनानाथ. आणि प्रार्थना हीच चरणी, अहम भावा दंडावे रामानंदा हेची देही चित्ती समाधान. हा आपला सिलेबस, हाच आपला अभ्यासक्रम आहे, हेच आपलं ध्येय आहे, याच्यातच आपल्याला प्रमाणपत्र मिळवायचंय. असा विचार करत असताना लक्षात येतंय की महाराज सांगतायत की माझ्या सद्गुरूंची आज्ञा मी आज तागायत, म्हणजे देह सोडल्यावर सुद्धा ब्रह्मचैतन्य मार्ग म्हणाले मी मोडली. पुढे म्हणाले माझे सद्गुरू फार थोर होते, ते अतिशय थोर होते, ते प्रत्यक्ष परमात्म स्वरूप होते. पुढे म्हणाले ब्रह्मचैतन्य महाराज माझं सर्व कार्य हे माझ्या सद्गुरूच्या कृपेचं फळ आहे, मी केलं नाही. आणि तुम्हाला आठवत, हा भाव आपल्या सद्गुरूंविषयी आहे का? आपले सद्गुरू खूप दयाळू आहेत असं 100% आणि अखंड आपल्याला वाटतं. आता इथे बोलताना मला वाटतं, पगार वाढला की वाटतं, धोंड्याच्या महिन्यात सासूबाईने अंगठी केली तर खूपच वाटतं, काय दयाळू आहेत बाबा महाराज, सासूबाईला बुद्धी देऊन अंगठीच दिली मला, खूपच दयाळू आहे. पण माझा अपमान झाला, माझं नुकसान झालं, माझ्या मनाप्रमाणे जर घटना नाही घडली तर आपण महाराजांना काय बोलतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहित माझं मला. माझे सद्गुरू हे जगामध्ये इतके दयाळू की त्यांच्यासारखा जगामध्ये कोणी दयाळू नाही. ही भावना अखंड जर राहिली तर वेगळ्या भक्तीचं काही वेगळं कारण असेल असं मला वाटतं. पुढे म्हणाले इतर संतांजवळ, ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले इतर संतांजवळ थोड्या तरी साधनाची गरज लागेल, पण तुकामाईंकडे शरणागती वाचून अन्य मार्ग नाही. म्हणजे अनेक संतांकडे तुम्ही गेलात ते विचार, तुम्ही हे केलं का, तुम्ही गायत्रीचं केलं का, तुम्ही हे केलं का, तरच अनुग्रह देत. आणि बरोबर आहे, त्या शरीराची पवित्रता पाहूनच सद्गुरूंचं ते चुकतं असं नाही, पण यांचा अधिकारच असा आहे म्हणाले, यांचं दयाळूपणच असं आहे की कसाही उद्या हो. आणि तेच मला ब्रह्मचैतन्य महाराजांच्या, रामानंद महाराजांच्या, प्रल्हाद महाराजांच्या जीवनचरित्रात आहे. ते असं म्हणाले गोंदवलेकर महाराज, पण आपल्याला ती कथा माहिती आहे की नाम देण्याची केवढी तळमळ महाराजांची होती की जेकब त्यांना विष घालायला आला. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रामध्ये तो जेकब नावाचा तत्कालीन IAS ऑफिसर होता आणि त्या औंधच्या राणीच्या राज्याचा कारभार तो पाहत असे. तेव्हा ते संस्थान होते ना, तर ती राणी जी होती औंधची, ती महाराजांची शिष्य होती आणि ती दर महिन्याला महाराजांकडे, गोंदवलेकर महाराजांकडे यायची, तिच्या घरातल्या सगळ्या अडचणी प्रापंचिक काय असतील त्या सगळ्या सांगायची. विषयात विषय, गोष्टीत गोष्ट निघाली म्हणून सांगतो तुम्हाला. अतिशय घाणेरडं किचन पॉलिटिक्स या संस्थानांमध्ये किंवा मोठमोठ्यांच्या घरामध्ये असतं. एक दिवस ती काय म्हणाली महाराजांना मी तुम्हाला सांगू. महाराज म्हणाले मी सगळ्या प्रकारची पापं केली आहे आणि आता मला या सगळ्यांचा वीट आलाय, मला पश्चाताप होतोय, पण मी केलेली पापं फार 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 घाणेरडी आहेत, मी तुम्हाला सांगू शकत, पण मला याच्यातून सोडवा. ती औंधची राणी. महाराज म्हणाले तुला खरंच सुटायचं याचं? हो म्हणाले. पुन्हा अशा प्रकारचं पाप नाही करणार? नाही म्हणाले. जा म्हणाले, रामाच्या पायावर हात ठेव आणि सांग की मी आतापर्यंत जी पाप केली पुन्हा मी ती करणार नाही. तिने सांगितल्याप्रमाणे केलं. भाऊसाहेब तिथे उभे होते केतकर. भाऊसाहेबांना म्हणले भाऊसाहेब ग्लासभर पाणी घेऊन ये. त्या बाईला म्हणले हातात पाणी घे आणि माझ्या हातावर सोड म्हणाले की पुन्हा मी पाप करणार नाही, मग केलेलं सगळं पाप घेऊन टाक. त्या राणीने सांगितल्याप्रमाणे केलं आणि अर्ध्या तासामध्ये गोंदवलेकर महाराजांचं सगळं शरीर काळं पडलं, अंगाचा दाह होऊ लागला. इतकं पाप महाराजांनी तिचं घेतलं, सगळं पाप घेतलं.
3 दिवस महाराजांच्या अंगाची आग होत होती. ती बाई गेल्यावर महाराज म्हणाले, "लवकर पाणी द्या," म्हणाले, "मला तीर्थ द्या." 3 दिवस महाराजांचं अंग काळं होतं. पाप म्हणजे असलेली सगळी निगेटिव्ह एनर्जी महाराजांनी तिच्यातली घेतली आणि 3 दिवसानंतर मग ते महाराजांचं अंग हळू नॉर्मल त्वचा व्हायला लागली. त्या संस्थानातला तो जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जेकब नावाचा इंग्रजाचा होता, त्याच्या लक्षात येऊ लागलं की ही बाई महाराजांच्या सल्ल्याने सगळं करते, म्हणून महाराजांना संपवून टाकावं म्हणून त्यांनी 2 माणसांना आधी पाठवलं विष कालवण्यासाठी. ते 2 माणसं आले. महाराजांचं प्रेम पाहून ते तसेच परत गेले. स्वतः जेकब महाराजांना विष खाऊ घालायला आला. त्यांनी एका माणसाकडे, काळेंकडे तो रामाचा नैवेद्य केला. त्या रामाच्या नैवेद्यामध्ये विष कालवलेलं होतं. तो नैवेद्य त्यांनी रामाला पाठवला. महाराजांनी रामाला दाखवला आणि भाऊसाहेबांना सांगितलं, "भाऊसाहेब, हा नैवेद्य मंदिराच्या मागे दूरवर जाऊन जिथे कोणी नाही तिथे खड्डा करून पुरून टाका." आणि महाराज त्याच्याकडे जेवायला गेले. महाराजांना त्यांनी जेवायला बोलवलं. तर भाऊसाहेब काय म्हणाले? भाऊसाहेब म्हणाले, "तुम्हाला माहिती आहे ना त्यांनी विष कालवलंय, तुम्ही कशाला जेवायला जाता?" तर म्हणाले, "मी जेवायला नाही गेलो तर त्याचं अंतःकरण होतं." महाराज तिथे जेवायला गेले. त्यांनी विष घातलेलं होतं. तो विषाचा स्वयंपाक महाराजांनी खाल्ला आणि पोटामध्ये इतका दाह सुरू झाला. घरी आल्याबरोबर महाराज भाऊसाहेबांना म्हणाले, "भाऊसाहेब, मुठभर चांगल्या ओंजळभर विलायची घ्या, कुटाने मला द्या," म्हणाले. एवढी ओंजळभर विलायच्या महाराजांनी कुटून खाल्ल्या. तरी दाह कमी झाला नाही. आणि थोड्या वेळाने महाराजांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, "अहो, त्या जेकबला बोलवा," म्हणाले. महाराज म्हणाले, "तो पळून गेला." अरे अरे, त्याच्यावर महाराज काय म्हणाले, "अरे अरे, त्यांनी फार मोठी संधी गमावली. मला त्याला नाम द्यायचं होतं." मला सांगा, नाम देऊन त्यांना काही एजंट होते का? त्यांना शिष्य वाढवायचे होते, पैसे घ्यायचे होते का? किती त्या जीवाला नाम देऊन त्याचा उद्धार करायचा होता. हे जे तुकाबाईंविषयी ते सांगतायत ना, ते पण तसेच होते. तुम्हाला काय सांगू, सद्गुरू प्रल्हाद महाराजांकडे एक बाई आली. आपल्या मराठवाड्यातली गोष्ट. बाई बहुतेक राजपूत जातीच्या होत्या आणि त्या म्हणाल्या, "महाराज, मला गुरुमंत्र घ्यायचा, मला तुमच्याकडून नाम." ते म्हणले, "ये, काही हरकत, तुझ्या नवऱ्याची परवानगी आहे का?" पण महाराजांचं एक सूत्र होतं, कोणतीही स्त्री आली तर एक विचारायची, "माय, यजमानांची परवानगी आहे का? तुझ्या नवऱ्याची परवानगी आहे का नाम घ्यायला, अनुग्रह घ्यायला?" ती जर हो म्हटली तर तिला द्यायचे, नसेल तर म्हणायचे, "विचारून ये." ती म्हणाली, "हो." महाराज म्हणाले, "काही हरकत नाही, काय लागतं?" "काही लागत नाही," म्हणे, "अनुग्रहाला काहीच लागत नाही, तुझा फक्त भाव पाहिजे." म्हणे. ती म्हणले, "मी पेढे साखर काय आणू?" "इथे सगळं आहे ना," म्हणाले, "रामाजवळ. हाच हार घे, हाच मला घे." अहो, काय सांगावं तुम्हाला, महाराज स्वतः अनेक वेळेला अनुग्रहाला गुरुजी बरोबर नसायचे. महाराजच पूजा सांगायचे, "घे हातात पाणी, म्हण मम आत्मना स्मृती स्मृती चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम." अनुग्रह काय असेल ते सांगा. स्वतः पूजा करून घेण्यात त्या काय इंटरेस्ट असेल. पण त्या जीवाला सद्गुरूंची सेवा घडावी हा भाव. ती बाई आली, अनुग्रहाची तयारी झाली, म्हणाली, "महाराज, एक विचारायचं राहील." "आता काय?" म्हणले. "माय." म्हणाले, "महाराज, आमच्या घरचे वाईट वक्त खातात आणि मला करून द्यावं लागतं, मग मला जमेल का?" तर माय म्हणाले, "तू त्याची बायको आहे, त्याची धर्मपत्नी, तुझं कर्तव्य तुला करायचं, पण आपण असं करावं," म्हणाले, "आपण नाम मुखात घेत राहावं," म्हणाले, "आणि त्याला जे करायचं ते करून द्यावं," म्हणाले, "आणि सांगावं," म्हणाले, "आणि ते काही पण आपण जप करावं." तरी त्या बाईला अनुग्रह दिला. तिने अनुग्रह घेतला. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सज्जनवती वागली. पुढे त्याचा परिणाम असा झाला, की नामस्मरणामध्ये ते करून देता घेता त्या नवऱ्याचं ते वासनाच संपली आणि तो पुढे महाराजांचा अनुग्रहित झाला. दोघं नवरा बायको नामधारी झाले. दोघं नवरा बायको महाराजांचे अनुग्रहित झाले. सुखाचा प्रपंच. सद्गुरूंना नाम देण्याची किती म्हणजे अधिकार पाहिला का होते. मी तुम्हाला सांगितलं ना, तुला काहीच होत नसेल तर मी करतो. म्हणून रात्री 12 वाजले, सगळे लोक झोपलेले होते केरड्यामध्ये. महाराजांचा जप सुरू होता. तेव्हाही आहे, आजही आहे. उगीच 13 कोटी 13 दिवसात होत नाही हो. तिथे नामाने सगळी भूमी संचित करून.
गोंदवल्याच्या 56 किलोमीटर परिघामध्ये 56 किलोमीटरचा परिघर गोंदवल्याचा नामाने व्यापले. हे मी उगीच सांगत नाही. एका जर्मन सायंटिस्टनी गायगर मुलर काउंटर नावाचं एक उपकरण असतं, त्यांनी व्हायब्रेशन काउंट केलं जातं, ते गोंदवल्याला केलेलं. हे पवित्र क्षेत्र आहे सज्जन, म्हणून तिथे जाऊन जप करायचा. या घरात तर आपण कायमच राहतो. हे घर तर आपल्याला नामाने भरायचंच आहे, पण ते जिथे अखंड नाम झालेलं आहे तिथे जाऊन आपण राहणं आणि तिथे नाम घेणं सज्जनो फार पवित्र. आणि आपण खरं भाग्यवान आहोत की आपल्या नांदेडमध्ये श्री महाराज आपल्याकडनं हे सगळे इतकी वर्ष करून घेत आहेत, अजूनही पुढची वर्ष करून घेणार आहेत. त्याच्यामध्ये आपण सहभागी होत आहे. आजची सेवा आपण इथे श्रींच्या चरणी अर्पण करूया आणि आनंदी जीवनासाठी जे नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं ती प्रार्थना त्या अभंग रूपाने आपण करूया. श्रीराम समर्थ.